श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका. आज वार आहे सोमवार आणि आज आहे सोमवती अमावस्या. तर पहा, सोमवती अमावस्या जी आहे तर ती दिवाळीची अमावस्या असं सुद्धा या अमावस्याला म्हटलं जातं. कारण ही अमावस्या म्हणजे या अमावस्येचा जो प्रारंभ आहे तर तो काल रविवारी 12 नोव्हेंबरला दुपारी 2:44 झाला आहे आणि आज त्याची समाप्ती होणार आहे 13 नोव्हेंबरला 2:56. म्हणजे अर्धी अमावस्या जी आहे तर ती काल होती आणि अर्धी अमावस्या जी आहे तर ती आज असणार आहे. तर पहा, अमावस्या आपण जे काही उपाय सेवा करत असतो तर ते आपल्याला आज सुद्धा करता येणार आहेत. कारण की आज सुद्धा अमावस्येचाच दिवस आहे. दुपारपर्यंत म्हणजे दुपारी 3 वाजेपर्यंत ही अमावस्या चालू असणार आहे. तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय आज पूर्ण दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही करता येईल. तर पहा, काल दिवाळी होती आणि दिवाळीमुळे आपल्या घरामध्ये आपल्याला अनेक कामं असतात आणि त्यामुळे आपल्याला ज्या काही इतर सेवा असतात, उपाय असतात तर ते करण्यासाठी वेळ मिळत नाही. तर पहा, तुम्ही हे जे उपाय आहेत तर ते तुम्ही आज अमावस्येच्या दिवशी केले तरीही चालतील. त्यामुळे तुम्ही जे काही मी तुमच्यासोबत आज उपाय शेअर करत आहे तर ते तुम्ही नक्कीच आवर्जून करा. अमावस्या दिवस जो आहे तर तो नकारात्मकता दूर करण्यासाठी अतिशय महिन्यातला खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. घरातले सर्व दोष दूर करण्यासाठी, मुलांचे दोष दूर करण्यासाठी खूप महत्त्वाचा दिवस मानला जातो. त्याचबरोबर ही दिवाळी अमावस्या किंवा सोमवती अमावस्या आहे तर ती सर्व अमावस्यांमध्ये सर्वात मोठी अमावस्या मानली जाते. त्यामुळे तुम्हाला हा उपाय आज करायचा आहे. तर आजचा हा जो उपाय आहे तर तो अतिशय प्रभावशाली असा हा उपाय आहे. कारण आज अमावस्या आहे आणि अमावस्याच्या दिवशी आपल्या घरामध्ये हा एक उपाय झालाच पाहिजे. आपल्या घरातून आपल्याला एक अशी वस्तू बाहेर फेकून द्यायची आहे, त्यामुळे आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य हे नष्ट होईल. तर पहा, आता हा उपाय केल्यामुळे काय होणार आहे तर आपल्या घराची, आपल्या मुलांची आणि आपल्या पतीची अगदी भरभरून प्रगती होईल. असा हा अत्यंत प्रभावशाली उपाय आहे जो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल. उपाय जो आहे तर तो उपाय आपल्याला आपल्या घरातले दोष दूर करण्यासाठी, त्याचप्रमाणे आपल्या घरातल्या मुलांचे दोष दूर करण्यासाठी, आपल्या घरातलं दारिद्र्य दूर करण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, आपल्या घरातले जे व्यक्ती असतात त्यांना सुद्धा दोष लागत असतात. मग ते दोष कसे असतात तर व्यक्ती घराच्या बाहेर गेली तर गेल्यानंतर आपल्याला अनेक शत्रू असतात. तर ते आपल्याबद्दल वाईट करण्यासाठी भरपूर प्रयत्न करत असतात आणि असेच प्रयत्न ते या अमावस्येच्या दिवशी करत असतात. म्हणूनच आपल्या घरातली जी व्यक्ती असते तर त्यांना, त्या व्यक्तींना दोष हा लागत असतो किंवा ती व्यक्ती अशा ठिकाणी जात असते, ती जागा चांगली नसते, त्या जागेवरती एखाद्या व्यक्तीचा अचानकपणे अपमृत्यू झालेला असतो आणि त्याच जागेवरती ती व्यक्ती जात असते आणि त्या व्यक्तीसोबत आपल्या घरांपर्यंत ती येत असते. त्याचप्रमाणे आपल्या घरात सुद्धा बघा भांडणं झालेली असतात. भरपूर काही आपण अपशब्द रागाच्या भरात बोलून जात असतो आणि त्यामुळे सुद्धा निगेटिव्हिटी आपल्या घरामध्ये सातत्याने वाढत असते. लहान मुलांना बाहेरची नजरबाधा झालेली असते. त्याचबरोबर काही ज्या व्यक्ती असतात किंवा ज्या ठिकाणी आपल्या घरामध्ये काही ज्या व्यक्ती असतात तर त्या येऊन गेल्यानंतर अचानकपणे आपली मुलं जी आहेत तर ती चिडचिड करायला लागतात आणि मुलांना त्याचे दोष लागत असतात. त्याचबरोबर आपल्या घरामध्ये पैसा टिकत नाही. कष्ट मेहनत करतो पण पैसा जो आहे तर तो मात्र टिकत नाही आणि घरामधून जास्त प्रमाणामध्ये पैसा हा खर्च होत राहतो. आपल्याकडे जर 50,000 आले तर उद्या सकाळी काहीतरी अशी अचानकपणे अडचण समोर येऊन उभी राहते आणि त्या अडचणीमुळे ते पैसे जे आलेले असतात तर ते अचानकपणे निघून जात असतात. तर अशा अनेक अडचणी ज्या आहेत तर त्या आपल्या समोर येऊन उभ्या राहत असतात आणि या अडचणी दूर करण्यासाठीच आपल्याला हा उपाय करायचा आहे. तर पहा, हा उपाय जो आहे तर तो तुम्हाला आज संध्याकाळपासून रात्रीपर्यंत करायचा आहे. म्हणजे 6 वाजल्यापासून ते अगदी तुम्ही रात्री 12 वाजेपर्यंत हा उपाय करू शकता. तर आता पहा, हे जे काळे तीळ असतात तर ते काळे तीळ तुम्हाला घ्यायचे आहेत. काळे तीळ, पांढरे तीळ असे 2 प्रकारचे तीळ असतात. त्यापैकी तुम्हाला काळे तीळ जे आहेत तर ते चिमूटभर घ्यायचे आहेत. त्यानंतर खडे मीठ घ्यायचं आहे. खडे मीठ तुम्हाला थोडंसं घ्यायचं आहे. चिमूटभर खडे मीठ तुम्हाला घ्यायचं आहे. खडे मीठ नसेल तर मग तुम्ही बारीक मीठ घेतलं तरीही चालेल, पण तुमच्या घरामध्ये खडे मीठ हे नेहमी असायलाच हवं. तुम्ही जर वापरत नसाल तर तुम्ही ते नक्की आणा.
आणि ते तुम्हाला तुमच्या एखाद्या काचेच्या बरणीमध्ये थोडंसं खडे मीठ जे आहे तर ते साठवून ठेवायचं आहे, कारण बऱ्याच उपायांना आपल्याला हे खडे मीठ वापरावं लागतं. मी तुमच्यासोबत खडे मिठाचे बरेच उपाय शेअर करत असते, त्यामुळे खडे मीठ जे आहे तर ते नसेल तर ते तुम्ही नक्की आवर्जून आणून ठेवा. त्याचबरोबर तुमच्या घराच्या बाहेर तुम्हाला ही जी मोहरी आहे तर ती सुद्धा, जी आपण मोहरी म्हणजे पिवळी मोहरी जी आहे तर ती पिवळी मोहरी जी आपण पूजेमध्ये आणि उपायांमध्ये वापरत असतो, तर ती मोहरी सुद्धा तुम्हाला या वस्तूंसोबत घ्यायची आहे. आता जर तुमच्याकडे पिवळी मोहरी नसेल तर मग तुम्ही काळी मोहरी जी आपण फोडणीसाठी वापरतो तर ती घेतली तरीही चालेल. त्यानंतर तुम्हाला 3 लवंगा घ्यायच्या आहेत, 3 वेलदोडे घ्यायचे आहेत आणि या सर्व वस्तू घेऊन तुम्हाला सर्वप्रथम तुमच्या देवघरावरनं उतरवून घ्यायच्या आहेत. देवघराला सुद्धा आपल्या नजर लागत असते, आपल्या देवांना सुद्धा नजर लागत असते आणि त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये दोष व्हायला सुरुवात होत असते. म्हणूनच सर्वात पहिले आपल्याला आपल्या देवघरावरनं 7 वेळेला उतरवून घ्यायचे आहेत. आपल्या घरामध्ये जर आजारी व्यक्ती असेल, लहान मुलं असतील तर त्यांच्यावरनं सुद्धा तुम्हाला या वस्तू 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. घरातली मुलं शिकणारी असतील तर त्या मुलांवरनं सुद्धा तुम्हाला 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घरातला शेवटचा कोपरा जो असतो तर तो शेवटचा कोपरा तुम्हाला घ्यायचा आहे आणि तुमच्या घरातल्या प्रत्येक कोपऱ्यातून या वस्तू ज्या आहेत तर त्याला तुम्हाला या वस्तूंचा स्पर्श करत म्हणजे तुमच्या हाताने स्पर्श करत तुम्हाला या तुमच्या घराच्या बाहेरपर्यंत म्हणजे घराच्या मुख्य दरवाजापर्यंत तुम्हाला या वस्तू घेऊन यायच्या आहेत. आणि तुम्हाला तुमच्या घराच्या मुख्य दरवाजावरनं सुद्धा 7 वेळेला उतरवून घ्यायच्या आहेत. उतरवल्यानंतर त्या तुम्हाला तशाच घरातनं बाहेर घेऊन जायच्या आहेत, परत घरामध्ये घेऊन यायच्या नाही आहेत. बाहेर घेऊन आल्यानंतर तुम्हाला घराच्या दक्षिण दिशेला तुम्हाला या सर्व वस्तू फेकून द्यायच्या आहेत. दक्षिण दिशा जी आहे तर ती यमाची दिशा असते आणि त्यामुळे आपल्या घरातील सर्व इडापिडा, आपल्या घरातील व्यक्तींची इडापिडा आपल्याला दक्षिण दिशेला फेकून द्यायची आहे. त्यामुळे आपले जे काही सर्व दोष आहेत तर ते संपूर्णपणे मुळासकट नष्ट होत असतात. आता घराच्या बाहेर दक्षिण दिशा तुम्हाला जर माहिती नसेल किंवा कळत नसेल कोणती दिशा आहे, तर तुम्हाला समजत नसेल तर मग तुम्ही या ज्या वस्तू आहेत तर त्या अशा ठिकाणी टाका ज्या ठिकाणी कोणाचाही पाय पडणार नाही, कोणाचाही हात लागणार नाही आणि कोणाच्याही अंगावरती, घरावरती आपल्याला या वस्तू अजिबात फेकायच्या नाही आहेत, कारण आपल्यामुळे कोणालाही त्रास होता कामा नये याची सुद्धा आपल्याला अगदी पुरेपूर काळजी घ्यायची आहे. आणि या वस्तू आपल्याला अशा ठिकाणी फेकायच्या आहेत. त्यानंतर तुमच्या घराच्या बाहेर जर तुम्हाला जाणं शक्य नसेल तर मग तुमचं ज्या ठिकाणी तुम्ही डस्टबिन ठेवलेलं आहे तर त्या डस्टबिनमध्ये सुद्धा तुम्ही या वस्तू फेकल्या तरीही चालतील. पण तुम्ही एकच महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, घराच्या बाहेर आपला जर डस्टबिन असेल तर तिथे तुम्ही कधीही तुमचं डस्टबिन ठेवू नका, कारण घराच्या मुख्य प्रवेशद्वारावरती डस्टबिन कधीही ठेवू नये. त्यामुळे सुद्धा आपल्या घरामध्ये लक्ष्मीही टिकत नाही, लक्ष्मीचं आगमन होत नाही. त्यामुळे बऱ्याच ठिकाणी घराच्या मुख्य दरवाजावरती डस्टबिन हे ठेवलेले असतात, पण हे अत्यंत चुकीचं आहे. घराच्या मुख्य दरवाजावरती जर तुमचा डस्टबिन असेल तर तो ताबडतोब तुम्ही काढून घ्यावा आणि त्यामुळे तुमच्या घरामध्ये वाईटच गोष्टी घडतील, कोणतीही चांगली गोष्ट घडणार नाही. तर त्यामुळे तुम्हाला ही गोष्ट एक अत्यंत महत्त्वाची करायची आहे आणि हा एक अतिशय प्रभावशाली उपाय तुम्हाला आज दिवसभरामध्ये रात्रीपर्यंत आवर्जून करायचा आहे. तर तुम्हाला रात्री 12 वाजेपर्यंत जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा एक उपाय करायचा आहे. तर चला, झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते. आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.